अगं दीदी, काय रे? धनून सकाळी डबा दिलाय. आण बघू काय दिल्या. आषाढ तळण झालं पण. आषाढ तळण म्हणजे तो डबा दिलाय तेवढा खा बाई तू. आषाढ तळण म्हणजे तुला काय माहित नाही? मग काय माहित असते तुला? तुम्हालाही माहित नसेल ना. मी सांगते. आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते विठू माऊलीच्या वारीचे आणि आखाड तळणीचे. आपण जर पाहिलं ना, आपला भारतीय आहार आहे तो ऋतूनुसार आणि प्रत्येक सणानुसार आपल्याला बदलताना दिसतो. साधारणतः जून जुलैमध्ये पावसाळ्याला सुरुवात होते आणि पाऊस सुरू झाला की काय होतं की वातावरणातील गारवा वाढतो, हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि आपल्यालाही काय होतं, तळलेले चमचमीत पदार्थ खाण्याची ना फार इच्छा होते. या काळामध्ये काय केलं जातं, मे महिन्यामध्ये आपण जे वाळवण केलेलं असतं, पापड कुरड्या, हे तळण्याची पद्धत ही आषाढ महिन्यामध्ये जास्त असते. आणि असे तळलेले चमचमीत पदार्थ जर आपल्या आहारामध्ये जर आपण घेतले तर त्या पदार्थातून आपल्याला एक प्रकारची स्निग्धता, एक प्रकारची ऊब आपल्याला मिळते. आणि त्यामुळं बऱ्याच वर्षापासून आखाड तळण किंवा आषाढ तळण ही परंपरा आपल्याकडे चालू आहे. पण तुम्हाला हे आषाढ तळण करायचं आहे का? मग स्वनिधीला एकदा नक्की संपर्क करा. धन्यवाद.